ही थेट दृश्य आपण पाहतो। या भेटीच्या जखमी आंदोलकांसोबत राहुल गांधींनी पोलिसांची भेट घेतलेली आहे आणि पोलीस आणि राहुल गांधींमध्ये सध्या काय चर्चा झाली याकडे लक्ष असेल। राहुल गांधी दिल्ली पोलिसांच्या डीसीपी कार्यालयामध्ये गेले होते, त्यांच्यासोबत जखमी आंदोलक सुद्धा होते। राहुल गांधी थोड्याच वेळात माध्यमांशी बोलतील, काय बोलतील याकडे लक्ष असेल। शांत हो जाओ भाई। राहुल जी, बोलिए बोलिए राहुल जी बोलिए। राहुल जी बोलिए। जी राजू भैया, अरे यार मैं हम ही लोगों ने आगे जगह दी, हम ही लोगों ने। लोकेन भैया आईडी पकड़ा हूँ इनका। आपने तो बंद कर दिया था यहाँ पे। नहीं, कमलेश जी के साथ हूँ। भाई थोड़ा कैमरा इधर कर ले, थोड़ा सा कर ले यार। यार हम तो आपको इधर कर ले यार। भाई इधर उधर कर ले तू। आगे कौन है कैमरा उठा? इधर कर ले यार, मोनो पर थोड़ा भाई। कौन है कैमरा आगे उठा? पकड़। देख के इसका इधर फंस रहा। एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। या दृश्यांमध्ये आम्ही तुम्हाला साहिल नावाची जी व्यक्ती दाखवली, ज्याच्यावर पायलट गनचा वापर झालेला होता, तो जखमी झालेला होता। त्या साहिलनं पोलिसांकडे 3 वेळा तक्रार करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी तक्रार घेतली नाही। FIR सुद्धा अजूनही नोंदवलेला नाहीये आणि त्यामुळे राहुल गांधी आज संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत। राहुल गांधी जखमी आंदोलकांसोबत पोलिसांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत, मात्र अजूनही काही कारवाई होत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे। प्राथमिक माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। मग राहुल गांधींचा प्रश्न हा आहे की पायलट गनचा वापर जर झाला, विद्यार्थी जखमी जर झालेले आहेत, आंदोलक जखमी जर झालेले आहेत, तर त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये आणि आतापर्यंतचा जो तपास होता तो कुठपर्यंत आला, ही विचारणा करण्यासाठी राहुल गांधींनी भेट घेतलेली आहे आणि ही भेट नुकतीच पूर्ण झालेली आहे। ही दृश्य आहेत। साहिल जो आहे तो 3 वेळा तक्रार करण्यासाठी गेलेला होता, मात्र त्याची तक्रार घेतली नाही, FIR दाखल करून घेतलेला नाही आणि त्यामुळे काँग्रेस नेते बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या चौदा ऑगस्टला साहिल दिल्ली पोलिसांकडे गेला होता। जेव्हा त्याला पायलट गनचा त्याच्यावर मारा केला गेला, तो जखमी झाला, तेव्हा 14 ऑगस्टची गोष्ट। आणि त्यावेळी साहिलनं लेखी तक्रार दिली होती, मात्र पोलिसांनी आयो नंबरच नव्हता दिला। रोल रहने दियो बस, ऊपर नीचे करियो। त्यानंतर साहिलनं 17 ऑगस्टला त्या ईमेलचा त्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी ईमेल केला। मोबाईल काढ। त्या संदर्भातही कोणतीही ॲक्नॉलेजमेंट पोलिसांनी दिली नाही आणि त्या संदर्भात पोलीस अजूनही काही बोलले सुद्धा नाहीत। आणि याच कारणामुळे आपण पाहतोय की राहुल गांधी साहिलला घेऊन दिल्ली पोलिसांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत। कारवाई का होत नाहीये? एकतर होते की आम्ही पायलट गनचा वापरच केला। सर पे मत मार देना। आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। शिवाजी, नुकतेच राहुल गांधी आपण पाहतोय की पोलिसांची भेट घेतल्यानंतर बाहेर आलेले आहेत, ते साहिल सोबत बसलेले आहेत।
अगदीच एक प्रकारे हे धरणे आंदोलन करण्याचा प्रयत्न आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 14 तारखेला साहिल लोचव यांनी आपल्या वकिलाचं दिल्ली पोलिसांकडे गेले होते. त्यांनी तक्रार नोंदवली होती आणि जे ऑफिसर आहेत त्यांच्याकडे तक्रार नोंदवल्यानंतर जो आयओ नंबर असतो, आयओ नंबर तपास अधिकाऱ्यांचा क्रमांक त्यांना देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी 17 तारखेला ईमेल आणि फोनद्वारे पुन्हा पाठपुरावा करण्यात आला, तरी आयओ क्रमांक देण्यात आला नाही किंवा तक्रार स्वीकारण्याची कोणतीही पावती त्यांना देण्यात आली. आता या सगळ्या प्रकरणावरती राहुल गांधी पीडित व्यक्तीसोबत जाऊन या गोष्टीचा आग्रह धरत आहेत की डीसीपी अजूनही केस ऑफिसर आणि आयोग क्रमांक जो आहे ते का देत नाहीये, हा दखलपात्र गुन्हा असल्यानं FIR नोंदवणं आवश्यक आहे असं दिल्ली पोलिसांना राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. आणि आता या सगळ्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आयोग क्रमांक आणि FIR नोंदवण्याबाबत दिल्ली पोलिसांकडे आग्रह धरताना पाहायला मिळतात. आता जर हा आयोग क्रमांक जर त्यांना देण्यात आला नाही आणि FIR नोंदवण्यात आली नाही तर या सगळ्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांची नक्की काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण दिल्लीमध्ये आता राहुल गांधी संसद मार्ग ठाण्याच्या बाहेर धरण्यासाठी बसल्याची माहिती मिळते आणि CJP प्रोटेस्टमध्ये जे विद्यार्थी जखमी झाले होते त्यांना न्याय देण्यासाठी, त्याच्यासाठी तपास होण्यासाठी अगोदर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून राहुल गांधी या ठिकाणी आलेले आहेत. कालच आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या हिंसाचाराच्या संदर्भामध्ये समिती नियुक्त करण्यात आलेली आहे आणि समितीमध्ये निवृत्त न्यायाधीशांसह ही समिती असणार आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर हे जे जखमी आहेत याच्या सगळ्या संदर्भामध्ये राहुल गांधी इथे संसद मार्ग पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेले आहेत. दुसरीकडे 29 जुलैला देखील राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती आरोप केले होते, पत्रकार परिषद घेतली होती. या सगळ्या संदर्भामध्ये पुढे जाताना आपण जर पाहिलं गेलं तर इतर ज्या संस्था आहेत यावरती आतापर्यंत ऍक्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदरच आपल्याला माहिती आहे कालच सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडलेल्या सुनावणी दरम्यान पंजाब आणि हरियाणा कोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जस्टिस शलिंदर कौर, सीबीआयचे माजी डायरेक्टर ऋषी कुमार शुक्ला आणि मेघालयचे रिटायर्ड DGP डॉक्टर ALR बिश्नोई यांना तपास करण्यासाठी एक समिती नेमलेली आहे. आता ही समिती 5 सदस्यांची समिती या सगळ्या संदर्भामध्ये जे आहे ती सध्या चौकशी करायला सुरुवात झालेली आहे. यांना आता या चौकशी समिती सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली असल्यामुळे याच्यामध्ये नक्की काय झालं की विद्यार्थ्यांवरती अशा पद्धतीने हिंसाचार झाला किंवा विद्यार्थ्यांकडनं काही चुका घडल्या होत्या का, आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ते मागे घेण्याचे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले. गंभीर गुन्हे वगळता सर्व गुन्हे जे आहेत विद्यार्थ्यांचे त्यांच्या भविष्याचा विचार करता मागे घेण्यात येणार आहे. मात्र या सगळ्या दृष्टिकोनातून जर आज आपण पाहिलं तर 20 जुलैला जंतर मंतरवरती जो संसद मार्च निघाला होता त्या दरम्यान विद्यार्थ्यांनी पोलीस बॅरिकेड सोडून संसद मार्ग पोलीस स्टेशन असो, जनपथ असो, रायसीना रोड असो या भागामध्ये ते बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान काही दगड देखील मारण्यात आले होते, तोडफोड देखील झाल्याची माहिती समोर आली होती. आणि हे सगळं थांबवण्यासाठी पोलिसांना अखेर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि बळाचा वापर करावा लागला होता. यामध्ये साधारण 100 लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यातील जे आंदोलक आहेत त्यांनाही या सगळ्या संदर्भामध्ये काही ठिकाणी मारहाण झाली होती. या सगळ्यामध्ये आता जर पाहिलं तर राहुल गांधी आता या पोलीस स्टेशनला धरणं आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. संसद मार्ग पोलीस स्टेशनला ते पोहोचलेले आहेत आणि या अगोदर देखील राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्यावरती गंभीर आरोप केले होते की या सगळ्या याच्यामध्ये हे आदेश कोणी केले. दुसरा मुद्दा, हे आदेश जर गृहमंत्र्यांनी केले असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा होता की जर त्यांच्या पश्चात या सगळ्या संदर्भात हे घडलं असेल तर हे गंभीर आहे, याची जबाबदारी कोणाची, असं म्हणत दिल्लीमध्ये पत्रकार परिषद देखील त्यांनी घेतलेली होती. त्यानंतर राहुल गांधी आज या विद्यार्थ्यांना ज्या पायलट गनचा वापर करण्यात आला होता त्या विद्यार्थ्यांसोबत थेट दिल्लीच्या DCP ऑफिसमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांनी पोहोचल्यानंतर दिल्लीच्या DCP ऑफिसमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये चौकशी केली, माहिती घेतली. आता जर आपण पाहिलं गेलं तर राहुल गांधी यांच्या साहिल म्हणून जो मुलगा आहे
आणि त्याची जखमी झाल्यानंतर त्याला पुन्हा बघण्याच्या ज्या संभावना आहेत त्या कमी असल्याचं म्हटलं जात आहे. आणि जयप्रकाश नारायणच्या अपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे आणि त्याला आता पुन्हा पाहायला मिळेल का, त्याला दृश्यता येईल का, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच या सगळ्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी आता साहिलला घेऊन थेट पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि या ठिकाणी धरणं आंदोलन सध्या सुरू आहे. शिवाजी, ज्या प्रकारे हा या पॅलेट गनचा विषय सारखा मांडला जातोय, पुढे येतोय, एक प्रकारे हा विषय अधिक अधोरेखित करून लोकांसमोर आणायचा प्रयत्न राहुल गांधी करतायत का? पोलीस स्टेशनमध्ये त्या संबंधित कार्यकर्त्याला घेऊन जाणं असेल, त्याविषयी पोलिसांच्या बाबतीत त्या कारवाईच्या बाबतीत आक्रमक होणं असेल, काय नेमकं राजकारण याच्यातून दिसतंय? किंवा आंदोलन झालेलं आहे, मागणी मान्य झालेली आहे, दिपके आता महाराष्ट्रात आलेले आहेत, काय नेमकं या घटनेकडे कसं बघायचं? विशेषतः उद्या पुण्यामध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम पण होतोय. अगदी सर, जर आपण ह्या आंदोलनाकडे पाहिलं तर आंदोलनाची सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती, सुरुवातीला अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती या सगळ्या दृष्टिकोनातून जबाबदारी घेण्यात यावी अशा पद्धतीने टीका केली होती. आणि आंदोलन संपल्यानंतर या सगळ्या आंदोलनातील जर विलन ठरले असतील तर ते अमित शहा ठरले. त्या आंदोलन संपल्यानंतर विद्यार्थ्यांवरती झालेला लाठीचार आणि अमित शहा ही एक मोठी प्रतिमा आहे. त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत पक्षांतर्गत पक्षाबाहेर राजकीय नेते देखील करत नाही आणि ती प्रतिमेला कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न यामधून पाहायला मिळतो. आणि या सगळ्यामध्ये राहुल गांधी जे आहेत हे सातत्यानं काल देखील जेव्हा काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वाक्य वापरले होते. त्याच पद्धतीने सातत्यानं गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती टीका करण्याचं काम आता राहुल गांधी हे करताना पाहायला मिळत आहे. एरवी बाकी वेळेस ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका करत होते, मात्र यावेळेस अमित शहा यांच्यावरती टीका केली जात आहे. आणि सातत्यानं अगोदर देखील संसदेमध्ये त्यांना भाषण करायचं होतं, त्या दिवशी कामकाज होऊ शकलं नाही, मात्र त्यांनी त्याच्यावरती पत्रकार परिषद घेतली दिल्लीमध्ये आणि याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पॅलेट गनचा वापर करण्याचे अधिकार कोणी दिले, आदेश कोणी दिले, आणि जर आदेश दिले असतील तर ते चुकीचे आहेत म्हणून अमित शहा यांनी राजीनामा द्यावा. जर त्यांच्या पश्चात असं पद्धतीने कोणीतरी काही केलं असेल तर त्याच्यावरती कारवाई व्हावी. आणि अमित शहा यांच्या पश्चात हे घडलेलं आहे, त्यांच्या खात्यात काय सुरू आहे त्यांना माहिती नाही म्हणून देखील राजीनामा द्यावा. या दोन मुद्द्यावरती पूर्ण अधिवेशन जे आहे ते सातत्यानं पूर्ण होऊ शकलं नाही, कामकाज होऊ शकलं नाही. मात्र संघर्ष जो होता संसदेबाहेर आणि संसदेच्या आत देखील कामकाज सुरू होताना तो कायम राहिला. अखेरच्या दिवसापर्यंत या मुद्द्यावरती कामकाज होऊ शकलं नाही आणि सातत्यानं राहुल गांधींच्या टार्गेटवरती अमित शहा आहेत, ते सातत्यानं या मुद्द्यावरून अमित शहा यांच्याकडनं उत्तर मागतात. आणि या सगळ्या संदर्भामध्ये ज्या बिहारमध्ये देखील आपल्याला माहिती आहे गोळीबार झाला होता, त्या ठिकाणी देखील पुन्हा एकदा आंदोलन होताना पाहायला मिळालं. तेजस्वी यादव यांनी या शिवाजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. संदर्भामध्ये आपल्यासोबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर आहेत. यशोमतीजी, दिल्लीमध्ये आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत राहुल गांधी. उद्या पुण्यामध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम सुद्धा होणार आहेत. पॅलेट गनचा विषय देशासमोर आणायचा प्रयत्न करतायत. तुम्ही याकडे कसं बघता? काँग्रेस हा मुद्दा कसा पुढे घेऊन जाणार आहे? दादा, आंदोलन करतायत याचा अर्थ असा आहे की सरकार उत्तर देऊ शकलेलं नाहीये आणि सरकार घाबरते उत्तर द्यायला. पॅलेट गन्स वापरल्या गेले, त्या ठिकाणी त्याचे व्हिडिओज व्हायरल झाले. तिथं ही मंडळी ज्यांच्यावर पॅलेट गन वापरले ते आपल्या देशाचे नागरिक आहेत, आपले लेकर आहेत, आपली पोरं आहेत. आपल्या पोरांवर जर इतका अन्याय कोण करत असेल तर विरोधी पक्षनेत्याला त्या ठिकाणी आंदोलन केलंच पाहिजे आणि आम्ही ते आंदोलन करतोय. राहुल गांधीजी कोणालाच घाबरत नाही आणि उत्तर देणं अनिवार्य आहे. या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे. ज्यांनी पॅलेट गन्स वापरले त्यांनी उत्तर दिलं पाहिजे, त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे आणि ह्या देशाचा युवा सुरक्षित राहिला पाहिजे. एवढा अट्टहास जर राहुलजी करतायत तर त्या अट्टहासाला दाद तुम्ही सगळ्यांनी मिळून सरकारने सुद्धा देणं अनिवार्य आहे. धन्यवाद यशोमतीजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत होत्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर.